लेन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. सुरेंद्र चला एक लक्षात घ्या 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचा अवधी असेल. पंचांचा हिरवा कंदील ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात जोरदार टाळ्यांनी आपण DPL 2025 ला प्रारंभ करूया. हो पहिला चेंडू जोरदार अपील केला होता. झपकन आतमध्ये येणारा चेंडू नॅचरल स्विंग बघायला मिळाली. एक धाव लेग बाईटचा इशारा. यस तिथे काय घडलं एक्झॅक्टली पाहावं लागेल. एक धाव नि आलेली आहे. धावसंख्येचा श्री गणेश होताना पुढचा चेंडू सुरेंद्र याचा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगला. रिंग मध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 2. पहिलं पॉवर प्ले षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा सुरेंद्र आमच्यापासून दूर जातोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. स्विच हिटचा फटका. चेंडू चाललाय शॉर्ट पॉइंटला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. एकच धाव तिथे पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी होती पण ती दवडली. बघा सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं. 2 धाव पूर्ण केल्या बॅटरने आणि धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 4. भागवत पाटील महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट सिंगर गायक आहेत. भागवत पाटील आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. आणि साई कृपा डुंगे 40+ फॉर्मॅट मधील एक उत्कृष्ट क्रिकेटर. डुंगे गावचे हे सुपुत्र आहेत. त्यांचं खूप खूप मी हार्दिक स्वागत करतोय. DPL 2025 मध्ये पुढचा चेंडू सुरेंद्र सज्ज होते बॉलिंग मार्कवर. आज जो संघ जिंकणार खरोखरच डुंगेगाव मध्ये रॅली गुलाल उधळणार. बँड पथक वाजणार. पण कोण वाजवणार बघूया. सेलिब्रेशन तर होणारच. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सुरेंद्र. क्लीन बॉल परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. फलंदाज होते बाद. अशोक पाटील बाद झालेला आहे. इष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिला हादरा दिला बॅटिंग करणाऱ्या अश्विनी एंटरप्राइजेसला. पहिली सफलता मिळून देते गोलंदाज सुरेंद्र. 40+ फॉर्मॅट मधील हा गोलंदाज आहे आणि यश आपल्या संघाला मिळून देतो. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे सांघिक 4 या धावसंख्येवर. प्रथमेश पाटील चांगली माहिती देताना बुटांची जादू दाखवताना तुमचं देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. देवनांजी म्हात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत कालवार यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय डुंगे प्रीमियर लीग 2025 मध्ये. न्यू बॅटर जितेंद्र. सुरेंद्रचा पुढचा चेंडू सामना करेल जितेंद्र. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव फलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 5 अंकावर 1 गडी बाद. पहिलं पॉवर प्लेचे षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू स्टेप आउट हा फटका खेळला होता व्ही शेप मध्ये. मिडॉपला क्षेत्ररक्षक दक्ष होता. रिंग मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये मिळेल फक्त एकच धाव. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 6. लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन 1 विकेट गवाई. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सुरेंद्र. शेवटचा चेंडू आहे PP नंबर 1 चा. हो चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा. एक अतिरिक्त धाव निश्चित धावफलकावर जोडली जाईल. पंचांनी वाईटची खून केली. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 7.
ह्या एक्स्ट्रा धाबा थांबवाव्या लागतील, कारण निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. बघूया किती धावांपर्यंत मजल असेल अश्विनी एंटरप्राइजेसच्या संघाची. चेंडू मात्र बघूया लॉफ्ट केलेला आहे, मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता आणि चेंडू मात्र येतोय लॉंग ऑन कडे. जोपर्यंत चेंडूला उचलणार फेकणार वेळ होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं पॉवर प्लेचे षटक हे समाप्त झालेलं आहे. धाबा आहेत धावफलकावर 9, गडी बाद झालेला 1. चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज सुरेंद्र याने 9 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. उर्वरित अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सेकंड पॉवर प्लेला आता सुरुवात होईल. PP2 म्हणजे पॉवर प्ले नंबर 2 चे षटक सुरू होणार आहे. 3 क्षेत्ररक्षक आता सीमा 38 सर्कलच्या बाहेर राहतील. नाही 2 केलेत ना 5 जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ मालक निलेश तुकाराम भगत, अश्विनी एंटरप्राइजेस संघ मालक ओनर आहेत आदेश वसंत पाटील, सानवी मंडप डेकोरेटर्स चे संघ मालक रंगेश रवींद्र पाटील आणि श्री कला एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आहेत घनश्याम पाटील आणि जयेश भोईर. असे 4 संघ आपण या प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. दीपेश पाटील दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या पॉवर प्ले षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि सामना करेल बॅटर जितेंद्र. ओ फुलटॉस चेंडू फ्लिक केलेले आहे, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा 1 बॉल 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट, पहिला मोठा फटका आजच्या या दिवसामधील जितेंद्रच्या बॅट मधून तनदणीत चौकार आला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 13 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या चौकाराची आवश्यकता होती. कॉन्फिडन्स लुकिंग शॉट आपण बघितला, आत्मविश्वासाने भरलेला फटका होता. फ्लिक केला, बॉटम एंडचा चांगला फटका बघितला. धावसंख्या 13. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर दीपेश. सामना करेल बॅटर जितेंद्र. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका खेळलेला आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, 6 रन षटकार. बघा आमच्यापर्यंत माहिती ही पोहोचवलेली आहे की आतापर्यंत कुठलाही सराव किंवा प्रॅक्टिस केलेली नाही या खेळाडूने. जितेंद्र आता मात्र दे धनाधन फलंदाजी करतोय. त्या अगोदर चौकार आणि आत्ताच आपण बघितला एक लाजवाब शानदार षटकार त्याने ठोकलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 19 या आकड्यावर. 10 कदम 2 चेंडूंमध्ये दाखवलेला आहे. दीपेशचा चांगला समाचार घेतोय बॅटर जितेंद्र. घंटो का काम मिनिटो में करणारा हा बॅटर आहे. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडूला तटवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक धोका निर्माण झालेला आहे, चुकीला माफी नाही. फलंदाज बाद होते जितेंद्र. चूक झाली आणि चुकलात तर ट्रॉफीला मुकलात. फक्त एकच धाव बॉलकर आम्ही ऍड करणार आहोत. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. सर्वेश पाटीलचं नाव खूप फेमस आहे भिवंडी तालुक्यामध्ये. सर्वेश पाटील इंटर होतोय क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. जितेंद्र चांगली फलंदाजी करत होता पण बघा अवसानघातकी प्रयत्न केला. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तो धावबाद झालेला आहे. वेलकम के पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यानं विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत डुंगे प्रीमियर लीग 2025 मध्ये. जितेंद्रने आपल्या संघासाठी खूप मौलिक धावा जोडल्या, 12 धावांचं योगदान दिलं, 4 चेंडूंचा सामना केला, 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. न्यू बॅटर सर्वेश. चेंडू मात्र निश्चित दिशाहीन आहे. पंच आम्हाला नो बॉलचा इशारा करताना फ्रीट बॉल असेल. 1 धाव बॉलकावर ऍड करणार आहोत. त्यांनी यानंतर चेंडू असेल फ्री हिट. ओ फ्री हिटचा चेंडू होता. चेंडूला हुक केलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघा. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. तसे क्रिकेटमध्ये 1-1 धाव व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाची असते. 1-1 धाव
फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 22 धावा चांगल्या आत येताना सेकंड ओव्हर मध्ये दुसरं पॉवर प्ले षटक सुरू आहे. जोरदार अपील केलं होता पंचाने, अपील फेटाळून लावला. एक लेग बाईटची धाव फलकावर आम्ही ऍड करणार आहोत. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 23 2 गडी बाद 23 धावा. दुसरं पॉवर प्ले षटक प्रगती पथावर दीपेशची महागडी गोलंदाजी बघायला मिळते. सर्व स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. ओ गुडघे टेकलेले आहेत. सिटेड बॅटेड स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. लाजवाब फटका ही ओळख आहे या खेळाडूची. हॉट फेवरेट स्ट्रोक हॉल मार्क आपण षटकार बघितला सर्वेशाचा. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29. सर्वेशला तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवू शकत नाही. त्याचा स्वाभाविक खेळ नॅचरल खेळ मात्र तो सादर करणार आणि त्याने एक उत्तुंग षटकार ठोकलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 2 गडी बाद 29 धावा पाहतोय. खूप चांगल्या धावा पाहतोय. महागडी गोलंदाजी म्हणजे 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्या दीपेश याने. येणारे अजून 3 षटक बाकी आहेत. सर्वेशने 26 चेंडूंमध्ये 92 धावा कुठून काढलेल्या आहेत. दमन येते. यस, कुठला ग्राउंड होता दमनचा? पटेल का? चला, माझ्यापर्यंत माहिती येईल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. 14 षटकार ठोकले होते आणि 1 चौकार होता. क्या बात आहे. नानी दमन सुभाषचंद्र भोसले ग्राउंड. यस यस, बरोबर. सुभाषचंद्र भोस हे ग्राउंड आहे नानी दमन येथे. त्याच ग्राउंडवर सर्वेशने कमाल केली होती. 26 चेंडूंमध्ये 92 धावा कुठून काढल्या होत्या. नॉट आउट होता. 8 धावा जर पूर्ण केल्या असते तर सेंचुरी देखील आपल्याला बघायला मिळाली असती. प्रशांत थर्ड ओव्हर साठी खूप चांगला चेंडू होता. बीट केलेल्या बॅटरला इन कट्टर हा बॉल होता. तिथे एक्झॅक्टली काय घडले पाहावं लागेल. फलंदाज बाद झालेला आहे. कॉट बिहाइंड बाद झाला का बॅटर? होय, बरोबर आहे. आणि आता मात्र बाद होतोय शशिकांत. 3 गडी बाद झालेले आहेत. धावा आहेत धावफलकावर 29. न्यू बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. या संघाचा गौरव बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. पण सर्वेश आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करताना 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. 7 धावांवर तो खेळतोय. सर्वेश अंडर 19 अंडर 22 क्रिकेट देखील खूप चांगला खेळला. आता रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आपले जलवे दाखवताना डुंगेगावचा सुपुत्र आहे. यस, नंतर मी माहिती देईनच. पुढचा चेंडू प्रशांत याचा हुक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक गॅप मधून चेंडू चालला अतिशय जलद गतीने. ओ काय फिल्डिंग बघायला मिळते. जबरदस्त ओमकार होता तिथे. अगदी डाईव्ह मारली होती चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे. 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 31 या आकड्यावर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फलंदाजाला शांत करणार का प्रशांत? सर्वेशने काहीतरी टिप्स कान मंत्र दिलेला आहे बॅटर गौरव साठी. पुढचा चेंडू प्रशांत याचा. ओ चेंडूला जबरदस्त फटका, अप्पर कटचा फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे चाललाय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं. तोपर्यंत वेल होती बॅटरकडे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 33. पुढचा चेंडू पुल केलेला आहे. पुल अँड पॉवरफुल डिलाइटफुल पॉवर जनरेट केली होती फटक्या मागे आणि चेंडूला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा उत्तुंग षटकार गौरवच्या बॅट मधून.
या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 39 ऑन बोर्ड. 39 लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. पुढचा चेंडू प्रशांत याचा पुन्हा एक आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू झाला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक दक्ष होता, क्विक थ्रो केला, वेल होती फलंदाजाकडे. स्ट्राइक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 40. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकामधील आणि तसे हे ग्राउंड हाय स्कोरचे सामने जास्तीत जास्त पाहतो. याचं कारण म्हणजे आउटफील्ड अतिशय टणक आहे. त्याविषयी नंतर तुम्हाला मी माहिती देईन. पुन्हा एकदा सेटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकला सर्वेश. बडी मछली जाल में फंस गई. वहां पर सर्वेश बाद. सर्वेशला बाद केल्यानंतर बघा किती सेलिब्रेशन मैदानामध्ये जल्लोष बघायला मिळतोय. कारण एक महत्वाचा मोहरा टिपण्यामध्ये यश आलेला आहे. सर्वेश बाद झाला आणि अशा प्रकारे आता चौथा हादरा बसलेला आहे अश्विनी एंटरप्राइजेस संघाला. न्यू बॅटर हर्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. आपल्या संघाला हर्ष आनंद मिळून देईल का? तोच हर्ष आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 40. स्वप्नील 11 धावा खर्च केल्या थर्ड ओव्हर मध्ये. प्रशांत याने स्वप्नील आता सज्ज होईल बॉलिंग मार्क वर चौथ्या षटकासाठी. अतिशय दर्जेदार थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळते. युसीएन लाईव्ह टेलिकास्ट उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जात आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू बीट झाला तिथे बॅटर. एक्झॅक्टली काय घडलंय? फलंदाज बाद होतोय. बोल्ड केलेलाय गौरव भगतला. गौरवचा देखील काम तमाम केला गोलंदाज स्वप्नील याने. 5वा धक्का लागलेला आहे गौरवच्या रूपामध्ये. अवघ्या 40 धावांवर 5 गडी बाद. गौरवने एक षटकार जरूर लगावला होता पण गौरवची शिकार केली स्वप्नील याने. न्यू बॅटर यश. संघाला यश मिळून देईल का? यश भगत. नेक्स्ट मॅच जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स दोन्ही कॅप्टन. बघा मिड इनिंग नंतर इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत. याची नोंद घ्यायची आहे. जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स असा यानंतर सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. आपण कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब लावू नका कारण आपल्याला लिमिटेड 5 षटकांचे किंवा 4 षटकांचे सामने जे होतील ते सूर्यप्रकाशामध्येच खेळवायचे आहेत. या अनुषंगाने विनंती करतोय कारण आज गुढीपाडवा हा सण देखील आहे. त्या अनुषंगाने विनंती करतोय. सण देखील साजरा होईल. एकीकडे डीपीएल चा हा धमाका आपल्याला बघायला मिळतोय. डुंगे प्रीमियर लीग अख्खा डुंगे गाव खेळेगा एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वर. सामना करेल बॅटर यश. हो खूप चांगला चेंडू होता. झपकन आतमध्ये येणारा स्क्वेअर लेग कडे चेंडू जातो. एकाने सोडलं दुसऱ्याने पकडलं. वेल होती बॅटर कडे. धावबादची संधी गमावली. तिथे बघा रेस लागलेली आहे चेंडू आणि फलंदाजांमध्ये. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं. तोपर्यंत वेळ होती 3 धावा पूर्ण करण्याची. यश 3 धावा पूर्ण करते. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 43 ऑन बोर्ड. 5 गडी बाद झाल्यात. निम्मा संघ तंबू मध्ये गेलेला आहे. 43 धावा आतापर्यंत धावपलकावर पाहतो आणि षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ. पुढचा चेंडू स्वप्नील याचा. सामना करेल बॅटर हर्ष. जोरदार अपील आणि होय फलंदाज येतो बाद. लेग बिफोर विकेट 35 रुपयामध्ये हर्षचा काम तमाम. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे.
स्वप्नीलला बघितल्यानंतर हार्दिक पांड्याची आठवण झाली. स्पॉन्सर खुश आहेत. मी अगोदर सांगितलं होतं की क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील होईल आणि आता हर्ष बाद होतोय. 6वा धक्का अश्विनी एंटरप्राइजेस संघाला. आर्य भगत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. विजय भगत यांचे सुपुत्र आहेत. यस विजय भगत काय महात्मा गांधी तंटामुक्त काहीतरी होतं ना. आर्य भगत काय गोलंदाजी बघायला मिळते. अक्षरशः वेगावर सवार झालेल्या स्वप्नील रफ्तार के सौदागर अतिशय जलद गतीने चेंडू टाकताना आपण पाहतोय स्वप्नीलला. पुढचा चेंडू सामना करेल बॅटर आर्य. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे 43. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. अँगल चेंज करतोय डावखोरा बॅटर आर्य साठी. आता राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल स्वप्नील. हो खूप जलद गतीने चेंडू टाकला होता. बीट केलेल्या बॅटरला. प्रचंड वेग आहे गोलंदाजाकडे. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी बघायला मिळते 4th ओव्हर मध्ये. स्वप्नील ॲक्युरेट बॉलिंग करताना ॲक्युरेसी बघायला मिळते बॉलिंग मध्ये. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम करतोय स्वप्नील. काय गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. अचूकता काय असते याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून बघायला मिळते. वेलकम रमाकांतजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. इंटरनेटची त्याने आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुमचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. ओ हो 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 दांडीगल. जबरदस्त चेंडू टाकला होता बघा. स्टंप किती लांब गेले म्हणजे यावरून दिसून येते की चेंडूचा वेग किती असेल. जवळजवळ 110च्या स्पीडने हा चेंडू टाकला होता गोलंदाज स्वप्नीलने. व्हॉट बॉलिंग अनालिसिस. काय बॉलिंग केली. सुपर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. 3 धावा देत 3 गडी बाद केलेल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 43 धावा धावपलकावर आहेत. गडी 7 बाद झालेले. काय गोलंदाजी बघायला मिळते. 43 धावा 7 गडी बाद 4 षटक समाप्त. शेवटचं अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज न्यू बॅटर लवेश पाटील. गीतेश अंतिम षटकासाठी. गीतेश पाटील याचे एक गोलंदाजी आगली वेगळी शैली आहे. सामना करेल बॅटर यश. पण जी सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने अश्विनी एंटरप्राइजेसची 4थ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली स्वप्नील याने. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या 3 गडी बाद केले. एक्सलंट बॉलिंग फिगर. कमबॅक करून दिलेला आहे. बॅक केला आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थाने एक असं वाटलं होतं की विशाल लक्ष्याकडे वाटचाल असेल अश्विनी एंटरप्राइजेस संघाची. डायनल भगत यांच्याकडून सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गीतेशला 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. हुक केलेला आहे आणि चेंडूला स्टँड मध्ये बुक केला. 6 धावा षटकार. यशच्या बॅट मधून धमाका आपण बघितला. धमाकेदार षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 49 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. ह्या षटकाराची आवश्यकता होती. तो षटकार यशच्या बॅट मधून आला.
गीतेश्वर हल्ला चढवला पहिल्याच चेंडूवर एक घणाघाती प्रहार बघितला यशच्या बॅट मधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुलचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष हो अजून एक गडी बाद होतोय. 8वा झटका आणि चांगला चटका देऊन गेला यशच्या रूपामध्ये. टीम अश्विनी एंटरप्राइजेसला 8 बाद धावसंख्या धावफलकावर 49. 5वा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. जित पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. काही दिवसांपूर्वी हॅलो 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 कबड्डी विश्वचषक ही स्पर्धा संपन्न झाली. भारतीय पुरुष आणि भारतीय महिला दोघांनीही विश्वचषक भारताला जिंकून दिला. पुरुष संघाने 3 गुणांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत केला. त्यानंतर महिला संघाने 23 गुणांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत केला अंतिम सामन्यामध्ये. म्हणजे कबड्डी विश्वचषक पुरुष आणि महिला असे दोन्ही विजेते पद भारतीय संघाकडे राहिलेले आहेत. चला जसजशी वेळ मिळेल तस तसं तुमच्यापर्यंत आम्ही अवश्य माहिती देण्याचा प्रयत्न करू. पुढचा चेंडू हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू गेला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 53 या आकड्यावर नोंद पोहोचलेली आहे. यस काय झालं. यस 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून आलेला आहे. पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे जसं पंचांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे. चेंडूला पटवलेला मिडॉन चेंडू होता लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 55 आकड्यावर धावसंख्या बघायला मिळते. पुढचा चेंडू गीतेशाचा. पुन्हा एकदा चेंडूला मिडॉनच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांकरिता खणखणी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 59. शेवटचा चेंडू नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या. जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स. चेंडूला सोडून दिलेला आहे. कसोटी क्रिकेट प्रमाणे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावर आम्ही जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 60. अशी धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते. हुक केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष होता. धावबादची संधी निर्माण झाली होती. 2 धावा पूर्ण केल्या बॅटरने. अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जोडलेल्या धावफलक 62 आणि आता 63 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी श्री कला एंटरप्राइजेस संघाला. पहिला काय स्वागत करतात प्रोटोकॉल नुसार टाकले का हो प्रोटोकॉल नुसार केले का. 63 टार्गेट आहे. 63 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. 63 ला विन. तत्पूर्वी आम्ही मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम राकेश काथोड म्हात्रे यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनोद भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. राकेश काथोड म्हात्रे यांना आम्ही सन्मानित करणार आहोत DPL 2025 च्या माध्यमातून.
मान्यवरांचा हा शुभ सन्मान केला जात आहे. राकेश कातोड पाटील 40+ जय कालिका माता कालबार या संघामधील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत कालवार देवानंद मणिलाल म्हात्रे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा मी विनोद भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. त्यांना देखील DPL डुंगे प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. ही माईची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल आणि त्याचबरोबर हे तुळशीचं रोपट जे 100% ऑक्सिजन देणारं झाड आहे. पूजनीय वनस्पती भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो तुळशीचं रोपट देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर उद्योजपती नरोत्तम देवराज पाटील डुंगेगाव यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. धनाजी पाटील यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. उद्योजपती डुंगेगाव भिवंडी नरोत्तम देवराज पाटील यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सुनील भालचंद्र पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. सुनील भालचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. पण स्वागत नाही ना करत ते तुम्ही नाव टाकलं नाही यांचं कुठे झालं ठीक आहे दोन नको ना. ओके सुनील भालचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान केला जात आहे. 40+ चे एक चांगले क्रिकेटर आहेत यस त्यांना देखील सन्मान. त्यानंतर पंकज पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. पंकज पाटील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अंपायर मॅच ऑन करायचे आहे. तत्पूर्वी टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन येतील टॉस बॉक्स मध्ये. जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स. सान्वी मंडप डेकोरेटर संघ कर्णधार आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ कर्णधार. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन होतील. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे आजचे प्रमुख मान्यवर राकेश कातोड म्हात्रे आणि देवानंद मणिलाल म्हात्रे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय. आपल्या उपस्थितीमध्ये हे आम्ही नाणेफेक संपन्न करणार आहोत. चला जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ कर्णधार तसेच सान्वी मंडप डेकोरेटर्स संघ कर्णधार दिलीप पाटील यांना विनंती करतो आपण पुढे या. दिलीप पाटील कालवार ग्रामपंचायत कमिटी येथे उपस्थित झालेल्या त्यांचं खूप खूप मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सरपंच उपसरपंच सदस्य आजी माजी सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. टॉस करायला नाही येत कोण काय झालं आले का एक आला ना जय श्रीराम आले ना
सानवी मंडप डेकोरेटर्स आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये नाणेफेक करणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. टॉस बॉक्स भावपूर्ण श्रद्धांजली देणारा स्वर्गीय मोतीराम शेठ इंदर पाटील, स्वर्गीय चंद्रकांत पाटील, स्वर्गीय दत्तात्रय पाटील आणि हा टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला राकेश मोतीराम पाटील, डोंगेगावचे पोलीस पाटील. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन होतील. दिले ना त्यांच्याकडे तुमचंच कोणतरी घेऊन गेला मान्यवराचे आपण ना हो. टॉस केली जात आहे या दोन संघांमध्ये. जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. 63 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण बघितली. सुरेंद्र बाद झाला, त्यानंतर घनश्याम आणि दीपेशची जोडी आपल्या बघायला मिळते. फक्त 2 धावा धावपलका जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करते, चिप केलेल्या चेंडूला मिड ऑफला क्षेत्ररक्षक दक्ष होता. सॉफ्ट डिसमिसल, दीपेश बाद होते. अजून एक झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला बघायला मिळतोय. 2 बाद 2 अशी स्थिती श्री कला एंटरप्राइजेसच्या संघाची. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रशांतकडे चांगली क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल. शेवटचा चेंडू आहे. PP1 पॉवर प्ले नंबर 1 चे षटक प्रगती पथावर. षटक झालं का? यस, म्हणजे 40+ चे खेळाडू हे ऑल आउट झालेले आहेत असे पंच आम्हाला सांगताना. ओव्हर कशी काय केली? आता डॉट बॉल करते त्याने ओव्हर फिनिश केली. मग चला, कुठल्या प्रकारचा वेल दौडू नका प्लीज, मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने. वेल दौडू नका, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये आणि सूर्यप्रकाशामध्येच ही स्पर्धा कव्हर करायची आहे. या अनुषंगाने विनंती करतो. एक दिवसीय स्पर्धा आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स जुंगे आयोजित डुंगे प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांमध्ये डोंगेगावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच कालवार गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आपण इथे उपस्थित झाला असेल तर आयोजकांच्या वतीने मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे DPL 2025 मध्ये. हर्ष पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळून दिले गोलंदाज अशोक याने. अजून 4 षटकांमध्ये जवळजवळ 61 धावा कुठून काढाव्या लागतील, म्हणजे 24 चेंडू आणि 61 धावा या पार कराव्या लागतील.
विजयश्री खेचून आणण्यासाठी अंधाधुंद बॅट चाललेली होती. चेंडू अगदी बघितलं तर धीमा बाउन्सर चेंडू टाकला होता गोलंदाज हर्ष याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. हर्षकडे देखील भन्नाट वेग आहे. चांगली गोलंदाजी त्याने देखील सादर केलेली आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. हर्ष षटकातील पुढचा चेंडू. चिपकेलेला फक्त हलक्यात आणि चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष होता. रिंग मध्ये ऑफ साइडला एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 3 या आकड्यावर. तीन धावा फक्त धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. बिकट स्थिती सध्या बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेसच्या संघाची. कोणाला तरी संकट मोचक बनावं लागेल. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने. पूर्णपणे बीट झालेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न फुटवर बघायला मिळत नाही. धावा स्थिर आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 3. अजून भरपूर लांबचा पल्ला पार करायचा आहे. 21 चेंडू आणि 60 धावा पूर्ण कराव्या लागतील. हुक केलेल्या चेंडूला चेंडू हवेमध्ये यश झेपावतोय. हो, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला. प्रशांत सारखा महत्वाचा मोहरा बाद करण्यामध्ये यश आलेला आहे गोलंदाज हर्षला. अजून एक झटका. 3 गडी बाद झालेल्या. धावा फक्त धावपलकावर 3. खराब स्थिती बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेस संघाची. संघाचे ट्रम्प कार्ड आता मैदानाच्या आतमध्ये जाताना ओमकार पाटील. एक महत्वाचा खेळाडू आहे ओमकार. नाव खूप मोठं आहे पण कामगिरी कशी करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ओमकार सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय हर्ष. चांगली गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र फ्रीडम दिलं जात नाही मोठापटका खेळण्यासाठी. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील. हो, तिथे काय घडलंय. अजून एक गडी बाद होते धावबाद स्वरूपामध्ये. हारागिरी फलंदाजी मध्ये बघायला मिळते आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या श्री कला एंटरप्राइजेस संघाला 4 बाद 3 अशी स्थिती. एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. घनश्याम आत्ताच धावबाद स्वरूपामध्ये बाद होताना आपण बघितला. खराब स्थिती आहे. मुश्किल कंडिशन आहे. इथून कोणाला तरी आता हिरो बनावं लागेल. महत्वाची जोडी खेळपट्टीवर. न्यू बॅटर स्वप्नील पाटील. गोलंदाजी खूप छान केली. 3 धावा देत 3 गडी बाद केले होते. फलंदाजी मध्ये देखील चांगली चुणूक त्याला दाखवावी लागेल. संघ खूप अडचणीमध्ये आहे. मुसीबत में खडा वही सबसे बडा. मुश्किल कंडिशन मधून आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल का. स्वप्नीलवर खूप आता नजरा असतील संघातील खेळाडूंच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या. होप्स तो पूर्ण करणार का. आपल्या संघाला विजय मिळून देईल का. स्वप्नील एक महत्वाचा खेळाडू आहे संघाचा. शेवटचा चेंडू सेकंड ओव्हर मधील. संघ खूप पिछाडीवर बघायला मिळतोय श्री कला एंटरप्राइजेस. अजून 60 धावा बनवावे लागतील. सिंगल डबलने आता काम चालणार नाही. हवाई मार्गाचा अवलंब करावा लागेल. सफल झाला होता आणि त्रिफलाचित बाद होतोय स्वप्नील. स्वप्नील आला आणि लगेच तंबू मध्ये माघारी जाताना स्वप्नीलला आपण पाहतोय. अजून एक झटका. 5 बाद सध्या स्थिती बघायला मिळते. ती फक्त आणि फक्त 3. दयनीय स्थिती बिकट अवस्था श्री कला एंटरप्राइजेस संघाची बघायला मिळते. 2 गुणांची आता कमाई कोण करणार. सध्या तरी अश्विनी एंटरप्राइजेस जबरदस्त कामगिरी करताना सुरुवातीला बॅटिंग मध्ये लाजवाब खेळ सादर केला. आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील A1 दर्जाचे त्यांचं बघायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलका फक्त आणि फक्त 3 गडी बाद झाले आहेत. 5. ने बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये जातोय.
यंग स्टार खेळाडू आहे, डुंगेगावचे मॉडेल देखील आहेत ते. आणि आता सर्वेश पाटीलला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वर तिसऱ्या षटकासाठी. इथून आता हवाई फायर करावा लागेल. 60 धावांची अजून आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक आहेत. ओमकार 20च्या सरासरीने 20च्या एव्हरेजने ह्या धावा कुठून काढाव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. सोपं काम नाही, पण इथून आता षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल विजय जर मिळवायचा असेल तर. सर्वेश तयार होतो बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या बऱ्याच उशिरानंतर 4 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. व्हाईटची खून केली पंचांनी. अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली गेली. निश्चितच आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सर्वेश. वाढव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डॉट. सातत्याने फलंदाज बीट होताना, धाबांसाठी खूप झगडताना, स्ट्रगल करताना श्री कला एंटरप्राइजेस हा संघ पूर्णपणे पिछाडीवर बॅकफुटवर बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वेश तयार होतो बॉलिंग मार्कवर. राईट आर्मवर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू जातो डॉट. चांगली गोलंदाजी. ओमकारला अक्षरशः खेळपट्टीवर थांबवलंय जखडून ठेवलेल्या धावांसाठी. धावा कायम धावपलकावर. फक्त आणि फक्त 4 वरच धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या मंदावली 4 या अंकावर. धावांचा दुष्काळ पडलेला आहे. अजून एक वेगवान चेंडू त्रिफला बाद. ओमकार देखील आता मैदान सोडताना आपल्याला बघायला मिळतोय. 5वा झटका. 6वा गडी बाद झालेला आहे. प्रथम पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. यंग स्टार खेळाडू आहे, युवा नवोदित हा खेळाडू. दोन्ही बंधू आता खेळपट्टीवर. रायझिंग स्टार आहे. यस, दोन बंधू आता विजय मिळून देतील का आपल्या संघाला. अनेक साऱ्या जोड्या आपण बघितल्या इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये. सध्याच्या घडीला IPL मध्ये कृणाल पांडे आणि हार्दिक पांडे ही जोडी खूप फेमस, चांगली कामगिरी करताना बघायला मिळते. सर्वेश पुन्हा एकदा तयार होतो बॉलिंग मार्कवर. चेंडूला येऊ दिलं बॅटवर. चेंडू तो मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावला होता. चेंडूवर फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही जास्त नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर. फक्त आणि फक्त 5. एकतर्फी सामना बघायला मिळतोय की काय असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुढचा चेंडू सर्वेशाचा. राईट आर्मवर द विकेट. ओ डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा खराब चेंडू होता. पंचांनी वाईटची खून केली. एक धाव धावपलकावर आम्ही जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना 6 या अंकावर. खराब प्रदर्शन बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेस संघाकडून. प्रतिकार केला जात नाही. चेंडू लॉंग ऑन लावतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधील धावा धावपलकावर स्थिर आहेत. 7 गडी बाद झाल्यात. 6 धावा 7 गडी बाद झाल्यात 6. पुढचा चेंडू. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 8. खूप लांब लचक षटक बघायला मिळतं सर्वेशाचं. सर्वेचं हे वैशिष्ट्य आहे बघा. सर्वे जेव्हा जेव्हा मग रेग्युलर फॉर्मॅट असो किंवा अंडर-19 अंडर-20 देखील खूप क्रिकेट खेळलेल्या सर्वेश पंचांचा इशारा येतो. पायचीत बाद. व्हाईट बॉल जास्त टाकताना सर्वेशला किती गोल आपण बघितलेला आहे.
बाद होते बॅटर मयूर. प्रथम बाद झालेला आहे. दुर्वेश न्यू बॅटर. 7 बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकर 8. मोठ्या फरकाने आता विजयाकडे अग्रेसर होताना टीम बघायला मिळते. बॅटिंग खूप लाजवाब केली अश्विनी एंटरप्राइजेस संघाने. आता गोलंदाजी देखील धारधार त्यांची बघायला मिळते. अजून 55 धावा इथून बनवाव्या लागतील. 12 चेंडू शिल्लक. आर्य न्यू बॉलर. जवळजवळ अतिशय कठीण काम आहे. 12 चेंडू आणि 55 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ज्याप्रमाणे आपण दूरदर्शन सेटवर टेलिव्हिजन सेटवर हायलाइट क्रिकेट पाहतोय तशा प्रकारचा हायलाइट क्रिकेट आता इथून सादर करावा लागेल. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम बघायला मिळते अश्विनी एंटरप्राइजेस. 2 गुणांची कमाई करण्याच्या मार्गावर. 2 अंक कोण प्राप्त करणार? आर्य. चेंडू मात्र निश्चितच स्वेर आहे. पंचाने वाईटचा इशारा केला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 9. खूपच संघर्ष सुरू आहे धावांसाठी. अतिरिक्त धावा जास्त आलेल्या आहेत. बॅट मधून धावा कमी आलेल्या आहेत. पुढचा चेंडू हर्षाचा. आर्य हा गोलंदाज आहे. अजून एक व्हाईट बॉल. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल आर्यचा बघायला मिळतोय. खराब गोलंदाजी. 10 धावा या धावपलकावर आहेत. त्यामध्ये 6 अतिरिक्त धावा. वेलकम विजय भगत, आपलं हार्दिक स्वागत आहे. विजय भगत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचंय. त्यांचे सुपुत्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय आर्य भगत. पुढचा चेंडू. खूप चांगला चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू. बघा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा वलन घेणारा कट झाला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा काय में धावपलकर 10. एक आगली वेगळी गोलंदाजी शैली बघायला मिळते. डावखुरा गोलंदाज आर्य भगत तयार होतो बॉलिंग मार्गवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्लीन बॉल. दांडी गेल. अजून एक गडी बाद होतोय. धक्के पे धक्का दे धक्का आला तो चालला अशी स्थिती बघायला मिळते सध्या. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना बघायला मिळतात श्रीकला एंटरप्राइजेस संघाचे. न्यू बॅटर रोहित पाटील. 8 गडी बाद झालेले आहेत. अवघ्या 10 धावा. म्हणजे सर्वांना बॅटिंग मिळेल असं वाटते. सगळे खुश होतील. कोणी नाराज होणार नाही. 8 बाद 10 अशी स्थिती बघायला मिळते तिसरी कला एंटरप्राइजेस संघाची. सर्व षटक खेळणार का संघ हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. अजून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 2 विकेट आता राहिलेल्या आहेत. फक्त हलक्यात आणि खेळून काढले चेंडूला. चेंडू त्याला कव्हर पॉइंट मधून सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त 1च धाव मिळेल. एक तर्फी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. धावसंख्या खूप उशिरानंतर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 8 बाद 11. आर्य पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष होता. वेल टेकन कॅच. चांगला झेल टिपला प्रणत पाटील याने. अजून एक गडी बाद होतोय. 9वा झटका. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा शेपूट
रुद्राक्ष फलंदाज ढेर झालेले आहेत. खराब प्रदर्शन बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेस संघाचं. पुढचा चेंडू आर्य लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो ऑपिस्ट्रोसा फटका खेळला होता फ्लिकच्या अंदाजाने. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक यश कडून चूक झाली. चेंडू हळूहळू सीमारेषेकडे जात होता पण चेंडू अडवण्यामध्ये यश आला. तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 13. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. अजून एक चेंडू शिल्लक आहे. यस षटक समाप्त झालेलं नाही कारण या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल देखील टाकलेले आहेत. आर्य देखील लांब लचक गोलंदाजी करतोय. चेंडूला लाफ्ट केलेला आहे. चेंडू त्याला मिड विकेट कडे. 1 धाव पूर्ण केली. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावफलकावर 14. गडी बाद झालेले आहेत 9. शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. शेवटची विकेट कोण मिळून देईल आपल्या संघाला बघूया. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज प्रणय पाटील. प्रणय पाटीलने एक अप्रतिम झेल टिपला होता. बघूया आता गोलंदाजी मध्ये कशा प्रकारची कामगिरी करते आपल्या संघासाठी. ओ चेंडूला लापटी केलेला आहे क्षेत्ररक्षक दक्ष. पंचांचा 6 धावांचा इशारा तो षटकार. खूप उशीर झालेला आहे. इनिशियल ओव्हर मध्ये या फटक्यांची आवश्यकता होती पण ते फटके आलेले नाहीत. त्याने आता मात्र विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकाराला रुद्राक्षच्या बॅट मधून धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 20. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 चौथी धाव पूर्ण केली. बॅटर रुद्राक्ष याने सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 21. या आकड्यावर धावसंख्या बघायला मिळते. जय श्रीराम एंटरप्राइजेस संघाचे सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. उलटा चेंडू. ओ चेंडू हातामधून निसटला आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. मौका भी दिया और छक्का भी दिया. वहां पर फिल्डर पे यश त्याने चूक केली. चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावफलक 27. पुन्हा एकदा सज्ज होते प्रणय बॉलिंग मार्कवर. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू त्याला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव मिळेल. आता विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 28 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम फटका लिडिंग एज. आणि अशा प्रकारे सर्व गडी बाद ऑल आउट होते संघ श्री कला एंटरप्राइजेस. बघा ना ते 3 विकेट मॅन ऑफ द मॅच सर्वेश. नाही सर्वेला नाही द्यावाजी पण तू आता का त्यांच्या बघ कोण त्यांच्यात बघ यांच्या मॅन ऑफ द मॅच कोणाकडून एकच आहे ना. हां नाही 3 मॅन ऑफ द मॅच काय जयेश बोर टोपी आणि मोबाईल कलिंगड ट्रॉफी ट्रॉफी नाही ट्रॉफी पण आहे ना. मॅन ऑफ द सिरीज टाकले ट्रॉफी चालू.
2 ते 3 खेळाडू मॅन ऑफ द मॅचच्या रेस मध्ये होते, पण आम्ही खरोखरच सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत अशोक, ज्याने खूप भेदक गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सामनावीराची ट्रॉफी दत्ता वसंत भगत यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. तसेच जयेश वसंत भोईर यांच्याकडून खास कॅप आहे, टोपी. सचिन पाटील यांच्याकडून वॉटरमिलन, कलिंगड. प्रशांत विश्वनाथ पाटील यांच्याकडून कोल्ड्रिंक, असे 4 पुरस्कार आम्ही देणार आहोत. तर सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे अशोक पाटील, इज द मॅन ऑफ द मॅच. अशोक पाटील आपण या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. त्याने आम्हाला स्पेशल टोपी स्पॉन्सर केलेली आहे. आदेश पाटील विनंती करते ही टोपी आई एकविरा मातेची टोपी द्यायची आहे आणि त्यानंतर टोपी आपण प्रदान करून द्यायची आहे. कोल्ड्रिंक जो आम्हाला प्रशांत विश्वनाथ पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर कलिंगड, गर्मी में ठंडी का एहसास, ठंडा ठंडा कुलकुल कलिंगड दिला जात आहे. मंगेश भगत, आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यानंतर समालोचन करण्यासाठी युवा समालोचक आहेत विशाल पाटील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जयवंतजी पाटील सर. नमस्कार, तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो DPL 2025 डुंगे प्रीमियर लीग. सलामीची जोडी पाठवा, विनंती असेल. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल होत आहेत. आज भरपूर शुभ दिवस आहे. आज गुढीपाडव्याचा दिवस. हिंदू नववर्षानिमित्त तुम्हा सर्व हिंदू बांधवांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि आज DPLचं पर्व देखील आपण अनुभवत आहात. डुंगे प्रीमियर लीग 2025. संपूर्ण डुंगेवासी आजच्या दिवसामध्ये क्रिकेट या खेळाचा आनंद आपल्याला घेताना दिसतील. आणि एकच दिवसीय स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 4 टीमचा समावेश आहे.
आणि मजा येईल असंच वाटतंय, कारण पहिला सामनाही आपण चांगला पागला. सानवी मंडप डेकोरेटर्स आणि त्यांचा गेम जय श्रीराम एंटरप्राइजेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कैलास आणि दिलीप त्यांचा समोर आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती अंकुश तयार होतात. विजयदादा भगत साहेबांनी देखील सांगितलं की विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली अंकुश यांनी तर विजयदादांकडनं 501 रुपयाचा कॅश प्राइज दरम्यान देण्यात येईल आणि तसेच विनोदजी भगत साहेबांकडनं देखील 500 रुपये देण्यात येतील. आणि सामन्याला होता आहे सुरुवात. दोन्ही टीम्सला विजयाचा भरपूर सारा शुभेच्छा. पहिलं षटक अंकुश, पॉवर प्लेचं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल लेंथ होता. लपने ड्राईव्ह खेळायचं होतं बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल सुरुवात प्रमाणे ते होत आहे. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर ऑफिशियल अंपायर्स निखिलजी बजागे सर, दिनेशजी भांबरे सर, त्याचप्रमाणे UCN या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवरती टेलिकास्ट केली जात आहे. आणि त्याचप्रमाणे जयवंतजी पाटील सरांचा तुम्ही गोड आवाज याआधी ऐकला. फुल टॉस, फिल्डर कव्हरला मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. पकली सफलता, पकला धक्का, बॅटर बाद झालं कैलास. दिलीप दरम्यान बाद झालं. थोडंसं कन्फ्युजन होतं. दिलीप दरम्यान बाद झालं. धक्का पकला लागला. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर आता मैदानात सातव्या दाखल होतात. रंगेश, रंगेश येतात क्रमांक चला डायनलजी, तुषारजी, काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करा आणि सामन्याला सुरुवात करा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 रंगेश दरम्यान मैदानात सातमध्ये येतात. क्रमांक 3 वरती रंगेश यांना पाठवण्यात आलं. मॅच 5 ओव्हरचे आहे आणि एक दिवसीय स्पर्धा असली तरी सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता या स्पर्धेमध्ये नाहीच आहे, कारण भरपूर चांगलं नियोजन आयोजन आपल्याला DPL 2025 पाहायला मिळत आहे. एक दिवसीय ही स्पर्धा तब्बल 4 टीम्सचा समावेश आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. बॅट साठली कडा, विकेट किपरचं कौतुक करून बॉल स्टॉप केला बट रनआउट ची शक्यता आहे आणि रनआउट च्या स्वरूपामध्ये धक्का लागला दुसरा. डायमंड डकचा शिकार झाले, कारण जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे चेंडू फेसही केला नव्हता कैलासांनी आणि ते बाद झालेत. आणि षटक समाप्त बिकॉज 40+ खेळाडू जे 2 होते ते आउट झालेले. सो दॅट्स वाय ओव्हरही कम्प्लीट आणि धावफलक एकही नाही आहे. आणि स्पेशली लीग क्रिकेटमध्ये हेच तर राहतं की पाहायला गेलं ना तर 40+ खेळाडू तुमचं चांगलं खेळ करणं भरपूर मॅटर करतं. मी बहुतांश वेळा पाहिलं की लीग क्रिकेट आपण आपल्या विभागामध्ये ग्रामीण विभागामध्ये जितके पाहतो एका गावाचं, त्यामध्ये ज्याही टीम्समध्ये 40+ खेळाडू चांगला खेळ करतात ना ती टीम पुढे जाते. बट इथे असं काही नाहीये. 2 धक्केही लागले आणि षटकही कम्प्लीट. वल्लभ भगत दरम्यान आता येतो बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती. वल्लभाला सेकंड ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर बॉलर
सार्थक. बघा डोंगे प्रीमियर लीग करारताना जर पाहिलं गेलं तर सिनियर खेळाडू तर खेळतात, बट त्यातल्या त्यात डोंगेची जी ग्रामीण टीम आहे ती विचार करत असेल तर या भागाने तरी एक दोन नवीन चेहरे पाहायला भेटतील. सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर रंगेश यांना नंदेजी पाटील साहेबांकडे 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. फुल टॉस होता, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होता, फिल्डर येत आहेत, लॉंग बॉलला बॉल फील्ड होतो आणि थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. जे मी सांगितलं की डुंगे गावचं क्रिकेटही भरपूर चांगले नवदीप खेळाडू या गावामधनं देखील पुढे येतात आणि त्यातल्या त्यात या लीगच्या माध्यमातून आणखीन काही नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. सार्थक या दुसऱ्या षटकामध्ये धावफलक 2 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये मिड ऑफ येत आहेत आणि कॅचही पकडली जाईल. आणखीन एक सफलता, धक्का आता लागला तिसरा. न्यू बाठव मैदानाच्या हातामध्ये प्रज्ञेश आता दाखल होतात बॅटिंग करण्याकरिता. प्रज्ञेश पाटील बॅटिंग करण्याकरिता आलेत. सुरुवात मी म्हणेन फार शांत आहे, कारण 3 धक्के लागलेत आणि धावफलक फक्त 2 आणि पहिल्या सामन्यामध्ये ऑल आउट झाली टीम, तोही मी उल्लेख करेन. पहिल्या सामन्यामध्ये टीम श्रीकला एंटरप्राइजेस संघ ऑल आउट झाला आणि हेच तर खास बात आहे मास्टर माइंड ब्लॅक डायमंडचे, ज्याप्रमाणे त्याचा टीमने खेळ दाखवला. प्लेन मिस येतोय, डॉट बॉल दरबार इथे येतोय आणि आज ज्याप्रमाणे खेळाला सुरुवात झाली, ज्याप्रमाणे खेळ सुरूही आहे, एकूण एक पैसा वसूल मॅचेस पाहायला मिळतील असेच वाटतं. फुल टॉस होता आणि बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही, आणखीन एक डॉट बॉल येतोय. लीग क्रिकेट मध्ये असं होतं की नवीन खेळाडू त्यासोबत जे रेग्युलर खेळतात ते खेळाडू, सिनियर खेळाडू एकत्रित येऊन एका टीम मध्ये खेळतात आणि ते कॉम्बिनेशन अगदी बनवणं आणि क्विकली चांगला खेळ करणं इतकं सोपं नसतं. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. आता शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल धावफलक. या एका धावेसमोर त्याने स्कोर करता जाऊन पोहोचला 3 धावा धावफलकावरती आणि 3च धावा धावफलकावरती. त्यांना 3 धक्केही लागलेत आणि या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर खेळ बाकी येत्या एका चेंडूचा 1 चेंडू बाकी आहे. पूल करायचं होतं, चौथी विकेट मिळेल का? पोहोचले जरूर होते बट कॅच पकडता आली नाहीये आणि जोपर्यंत बॉल इथे फील्ड होतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इन बिटवीन रन्स इथे कंप्लीट झाला या बॉल वरती या 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा क्रेज धावफलक जाऊन पोहोचला 5 धावा धावफलकावरती, धक्के लागले 3. टीम सानवी मंडप डेकोरेटर संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय आणि 2 षटकांचा क्रेज, 5 धावा धावफलकावरती, धक्के 3 लागलेत. थर्ड बॉलर विश्वनाथ या 3ऱ्या षटकामध्ये दरम्यान बॉलिंग करण्याकरिता येतात. पहिला सामना आपण पाहिला, जे मी म्हटलं की मास्टर माइंड ब्लॅक डायमंडचा चांगल्या कामगिरीच्या जोरावरती आणि संपूर्ण टीमच्या कामगिरीच्या जोरावरती पहिली मॅच त्यांनी जिंकली आणि अजूनही जर आपण पाहिलं तर डुंगेचे कायरन पोलार्ड त्यांचे खेळणे बाकी आहे.
2 ओव्हरचा अग्रेस धावफलक 5 वरती. थर्ड ओव्हर विश्वनाथ फुल लेंथ ब्लाइंड मिस येतोय डॉट. तिसऱ्या षटकाची सुरुवाती दरम्यान डॉट बॉल ने केली जात आहे. डॉट बॉल ने सुरुवात दरम्यान या तिसऱ्या षटकाची झाली. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलो. लॉंग ऑफला फिल्डर येतात. बॉल फील्ड होतोय आणि जोपर्यंत थ्रो होतो दोनदा बाईजरी कंप्लीट केला जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान इथं आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल फुल टॉस पॅन वरती गॅप मध्ये स्ट्रोक डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि दरम्यान जर आपण पाहिलं बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आणि मला हा प्रश्न पडला की टीम सानवी मंडप डेकोरेटरचा आयकॉन कोण आहे? देवांग या टीमचा आयकॉन आहेत. पुल करायचं होतं प्लॅन मिस येतोय डॉट. बघा रंगेश कधीपासून प्रयत्न तर करतात की मोठे फटके खेळायचे बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. डॉट बॉल तर मला आणखीन घेतोय आणि एकंदरीत हीच तर गोष्ट असते की क्रिकेटच्या खेळामध्ये सराव या शब्दाला फार मोठी किंमत नेहमीच राहिली. नेक्स्ट बॉल आता ही पुल करण्याचा प्रयत्न होता. आय थिंक खांद्याच्या आसपास हा बॉल लागला असावा. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी परतले दोनही मिळतील. 2 धावा ते कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेसाठी परतायचं आहे बट अखेरीस नकारलं गेलं. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये 2 धावा दरम्यान ते मिळतील. 2 धाव्यांचा मध्ये धावफलक पुढे जातो. 10 ऑन द बोर्ड 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण पाहिलं तर खेळ जो बाकी आहे या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल ऑन साइडला लॉफ्टेड फटका गॅप मध्ये फटका आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाच तर फटका हवा होता आणि तो फटका आला बॅटर रंगेशांचा बॅट मधनं. हात चौकार 4. संघ मालक आहेत आणि संघ मालकाने आता आपल्या टीमची जिम्मेदारी ते घेतलेली आहे. चांगला फटका आला. चौकार येतो आणि खेळही दरम्यान ते समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक 14 वरती आणि धक्के आतापर्यंत लागले 3. रमाकांत दादा म्हात्रे दादांचं आगमन आणि तसेच जीत पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हे सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जीत पाटील यांना कोणत्या परिचयाची आवश्यकता तर नाहीच आहे. आणि तसेच रमाकांत दादा म्हात्रे दादांचे आगमन झालं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जीत पाटील यांनी मला वाटतं सुरत वलसाड तो एरिया आता पकडलेला. त्या एरियामध्ये जास्त करून जीत पाटील आपल्याला खेळताना दिसतात. आताच नुकतंच मला वाटतं की ते मिठबावलाही गेले होते आणि तिथेही चांगला खेळ आपण त्यांचा पाहिला. आणि असंच जीतने पुढे जावं आणि त्याचा फॅन म्हणून तर मी हीच अपेक्षा नेहमी ठेवेल. नेक्स्ट ओव्हर आता मला असं वाटतं की या टीमचा आयकॉन तुषार बॉलिंग मार्गवरती आहेत. जय श्रीराम एंटरप्राइजेस तुषार दरम्यान या 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. तुषारचा पहिलाच बॉल फुल टॉस डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑफ दोघे धावतात. लॉंग ऑफचा फिल्डर आला. चांगली फिल्डिंग थ्रोही येतो आणि तोपर्यंत 2 धावा त्यामुळे ते कंप्लीट केल्या जातील. लीग क्रिकेट मी कधीही म्हणेन की लीग क्रिकेटला मजा मस्ती या दृष्टिकोनातून घेण्याऐवजी एक संधी म्हणून घ्या. कारण जेही नवतरुण खेळाडू या लीग मध्ये खेळतात कारण तुम्हाला तुमच्याकडे जो टॅलेंट आहे ना तो दाखवण्याची संधी तुम्ही म्हणजे लीग क्रिकेट आहे. आणि त्याचा फायदा तुम्ही एक खेळाडू म्हणून घ्यायला हवा.
कारण मोस्ट ऑफ टाइम्स मी आपल्या ग्रामीण विभागामध्ये पाहतो की एका गावची जेव्हा लीग असते तेव्हा भरपूर सारा खेळाडू, मी म्हणेन सिनियर प्लेयर्सचा तो थॉट्स ओके, देवांग तर रेडी आहे पॅड वगैरे बांधून, बट त्याचा नंबर कधी येईल. बरं उडवलाय बॉल मध्ये आहे, फिल्डर येत आहेत आणि इथे पहा गाडी सुसाट सुटली पण ब्रेक मारायला विसरलं आणि बॉलही निघून गेलाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. तेच पाहायला मिळालं की अगदी वेगाने चेंडू पर्यंत धावले पण ब्रेक मारायला विसरले आणि तेच घडलं. त्या अनुषंगाने बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडेही गेला. चौकार येतो. 4 धावांचा मोठ्याने स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. संघ मालक 17 घडीला. आता आपल्या टीमची जिम्मेदारी, आपल्या टीमचं ओझ आता खांद्यांवरती घेऊन पुढे चालले. धावफलक 21 धावा धावफलकावरती. फुल टॉस होता बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नाहीये आणि अंपायर सांगतात की हा नो बॉल आहे. ओव्हर थ्रोही झाला. आता तिसऱ्या धावेसाठी परतलेत आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये 3ही मिळतील. चौथीसाठी परतलेत आणि आता चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रनआउट बट 3+1 म्हणजे मिळतील या 4 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. तेच मी म्हणत होतो की देवांग पॅड वगैरे बांधून बसलाय, वाट पाहत होता की नंबर कधी लागेल आणि अखेरीस त्याची बारी इथे आली. तर तोही उतरला क्रमांक 6 वरती. डायनल भगत इंजर्ड आहेत, सो दॅट्स वाय त्या लीग्स मध्ये त्यांनी पार्टिसिपेटही केलं नाहीये. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका चांगलाय. बॉल एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार येतोय आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तरी या 4 धावांच्या मोदीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 29 धावा धावफलकावरती आणि खेळ बाकी आहे. एक चेंडू आणखी बाकी या ओव्हर मध्ये. एक चेंडू आणखी बाकी आहे. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, गती कमी केली होती तुषारने. फिल्डर येतात लॉंगॉनचं. बॉल फिल्ड होतो. दुसऱ्या धावेसाठी देवांग परतला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे रंगेश झालेत रनआउट आणि धक्का लागला 5वा. पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर रंगेश यांनी फार चांगली बॅटिंग केली बट इथे खेळही समाप्त झाला. 4 ओव्हरचा अखेरीस धावफलक 30 वरती आणि रंगेश यांनी बाद होण्याआधी 18 धावेंचं बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. स्वतः संघ मालकही आहेत. टीम ओनर असताना ही त्यांनी जबाबदारी घेतली की बॅटिंग मी करेन, कॅप्टनही मीच आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतलेली आहे आणि भरपूर चांगली खेळी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच अश्विनी एंटरप्राइजेस आणि त्यांचा अगेन जय श्रीराम एंटरप्राइजेस अशी लढत यात नंतर आहे. देवांग आता स्ट्रायकिंग एंड वरती. फार वेळ वाट पाहिल्यानंतर देवांग ग्राउंड मध्ये आला आणि किती इम्पॅक्ट तो टाकू शकेल कारण या टीमचा तो आयकॉन प्लेअर आहे. अंतिम षटक आणि बॉलर मोहिंदर. लास्ट ओव्हर. मोहिंदरचा पहिलाच बॉल प्लेन मिस. येतोय डॉट. पहिलाच बॉल डॉट आलाय आणि दुसरा बॉल कुठे टाकला. एखादा व्हॉलीबॉल प्लेअर दुसऱ्या प्लेअरला बॉल ज्याप्रमाणे पास करतो त्याप्रमाणे हा बॉल टाकला होता डायरेक्टली विकेट किपर पर्यंत.
नो बॉल आहे, नेक्स्ट बॉल फ्री हिटही आहे. बट एक गोष्ट तर आहे, जशी चर्चा जशी माहिती मी नक्कीच पोहोचवेल. फ्रीटचा बॉल मिस्टामिंग बॉल मध्ये आहे, विकेट किपर चेंडू पर्यंत येतात, सिंगल कंप्लीट. आणि एकंदरीत काय घडलं, सिंगल झाली नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर ऑलमोस्ट 2 धावा त्यांनी तर पूर्ण केला, पण स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने ते केलंच नाहीये. हा डॉट बॉल येतोय. एकंदरीत देवांग विचार करत असेल की आपल्या गावामध्ये एकूण एक चांगले बॉलर आहेत, पण ते होते कुठे. आणि त्यातल्या त्यात मोहिंदर भरपूर चांगली बॉलिंग करतात. आताही बॉल फिरवला, बारसा टोलला लागला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतले देवांग आणि 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील. बट मोहिंदर यांचं मी कौतुक करेन, कारण ज्याप्रमाणे त्यांचे ऍक्शन आहे, राऊंड विकेटने बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. आणि अशा वेळेला कोणताही रायटी बॅटर जरी समोर असला त्याला त्रास होणारच आहे. 2 धावांसमोर धावफलक पुढे जातो. स्कोर कार्ड आता 33. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल हुक केला देवांग आणि पाठवला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला षटकार या मॅच मधला 6. आणि बॅक ऑफ लेन डिलिव्हरीसाठी तर तो वाटच पाहत होता आणि तोच बॉल इथे टाकण्यात आला. स्कोर कार्ड 39 धावा धावफलकावरती आहेत. षटकार दरम्यान इथे आला देवांगचा बॅट मधनं. आणि हा फटका या क्षणाला महत्वाचा देखील होता. 39 फुल लेंथ फिल्डर आहेत मिड विकेटला. बॉल स्टॉप करतात, सिंगल कंप्लीट. रनआउटची शक्यता होईल का, देवांग धावतोय आणि सेफली पोहोचलाय देखील असं डॅनियल सांगतात. आणि या सेफली पोहोचले, 2 धावा वळतील. धाव फरक या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. 41 धावा धावफलकावरती आणि शेवटचा एक चेंडू बाकी. बट एक फायटिंग टोटल इथे उभारलं, म्हणजे जिथनं ही लढत लढली जाऊ शकते, जिथनं हा सामना जिंकला जाऊ शकतो असं टोटल इथे उभारलं टीम सानवी मंडप डेकोरेटर्सने. शेवटचा बॉल पूल खेळला फ्रंट फूट वरनं, बट मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर आहेत, बट कॅच ड्रॉप. आणि तोपर्यंत 2 धावा तर मिळतील. तिसरीसाठी परततील, बट रनआउटची शक्यता. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये 1 रन्स बनवण्यात आला. 43 धावा बनवण्यात आला आणि 44 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं. आणि सामना जेव्हा समाप्त होईल तेव्हा आपण यापुढील लढतीचा टॉस इथे करणार आहोत. पण पुढील जी लढत आहे अश्विनी एंटरप्राइजेस आणि त्यांचा अगेन्स्ट जय श्रीराम एंटरप्राइजेस अशी लढत आहे. आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ खेळतोय. चला मॅडम ते असेल तुषार पाटील, आपण टॉस साठी या. मॅच सुरू असली तरी हरकत नाहीये, टॉस आपण करून घेणार आहोत. तुषार आपण यायचं. आणि तसेच अश्विनी एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आपणही टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं.
आणि ब्लॅक डायमंड नुकतेच कॅरिबियन बेटावर स्पेशली डीपीएल खेळण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांचा पण चांगला खेळही पागला. सर्वज्ञ रमाकांतजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य आम्हाला डीपीएल 2025 साठी लाभलेलं आहे, त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांचीही मुळाची उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही टीमचे 12th मॅन निलेश भगत यांनी जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर विनोदजी भगत सावंतसोबतील 500 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. धन्यवाद विशाल पाटील सर. नुकताच आपल्या मंडळासाठी कालवालगावचे ग्रामपंचायत सदस्य रमाकांतजी पाटील साहेब यांनी या ग्राउंडसाठी जी काही फी लागते त्यामधून 3000 रुपये रमाकांतजी म्हात्रे साहेब यांनी रमाकांतजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपल्याला ग्राउंडसाठी जी काही फी लागते त्यामधून 3000 रुपये रोख पारितोषिक मिळाले आहे. मंडळ त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करते. मॅचकडे आपण वळूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो डीपीएल 2025 मध्ये. पहिलाच बॉल टॉपेश विकेट कीपर आहेत आणि मिस्टेक होणार नाहीये. पहिलाच बॉल वरती हा पहिला धक्का. आणि रंगेची कुठे कमी पडणार नाही. ते मी जे आधीच सांगितलं की बॅटिंग ते करतील, त्यानंतर आता कॅचही त्यांनीच पकडली आणि अशी जबाबदारी जर त्यांनी घेतली तर त्यांचा संघ फार पुढे जाऊ शकतो डीपीएलच्या पर्वामध्ये. डॅनियली काही चर्चा करतात की ज्याप्रमाणे तुम्ही बॅटिंग केली त्या बॅटिंगच्या मागे काही स्पेशल रिझन काही टिप्स वगैरे असतील तर आम्हाला देखील द्या, अशी चर्चा डॅनियली तिथे करत होते. तर रंगेश यांनी आज फार चांगली बॅटिंग केली. न्यू बॅटर आता क्रमांक 3 वरती अंकुश पाटील. विनोद भगत साहेबांनी सांगितलं की अंकुश पाटील यांचा बॅटमधून सलग 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात येईल. सलग 2 चौकार जरी आले अंकुश पाटील यांच्या बॅटमध्ये तरी सुद्धा विनोदजी भगत साहेबांच्या वतीने 1000 रुपये देण्यात येतील. आणि हे साहेबांचं प्रेम आहे त्या अनुषंगाने सिक्सर नव्हे तर चौकारही जरी आले तरी सुद्धा 1000 दिले जातील. फुल पॅन वरती फ्लिक केला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. बॉल फील्ड होत सिंगल कंप्लीट. धावफलक आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. एकदा धावफलकावरती आहे. पकले षटक दिलीप आतापर्यंत भरपूर चांगली बॉलिंग करतात. एकंदरीत हे फार चांगली कन्सेप्ट आहे कारण युवा खेळाडू त्यासोबत सिनियर खेळाडू हे एकत्रित येऊन खेळतात. कारण त्यातल्या त्यात ग्रामीण टीमकडून सिनियर प्लेयर्स कडून भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला देखील मिळतील या बहाने. ऑन साइडला उडवला लॉफ केला गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डर आखेत देवांग बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं पण नकारलं.
फिल्डिंग मध्ये आता काही चेंजेस दरम्यान ते गेले जातात. दिवांग आता आपल्याला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतो, कव्हरला आहे. आणि त्यानंतर ऑन साइडला सर्व फील्ड डीप मध्ये फुल टॉस समयमध्ये मिड ऑन आहे, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. आणि धक्का लागला हा दुसरा आणि बॅटर पास झाले अंकुश पाटील. न्यू बॅटर आता मैदानात 7 मध्ये येतात, क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता गणेश पाटील आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. डुंगर प्रीमियर लीग 2025 पर्व आपण पाहत आहात. चौथं पर्व आहे DPL आपण पाहत आहात, सीझन 4. 2 विकेट या पहिल्या षटकामध्ये मिळाले. गणेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती फुल टॉस बॅट सेकंड, विकेट किपरने बॉल इथे स्टॉप केला. त्यानंतर शॉर्ट थ्रोचा फिल्डरने प्रयत्न केले आणि तोपर्यंत मिळेल सिंगल धावफलक. या एका धावेचा मात्र धावफलक आता पुढे जातो. 3 धावा धावफलकावरती. दोन सिक्सर साठी 1000 रुपये आहेत विजयजी विनोदजी भगत सामानच्या माध्यमातून गणेश पाटील यांच्यासाठी. आणि जर आपण बघले तर डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळी समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाचा क्रेज धावफळ 3 आणि धक्के आतापर्यंत लागले 2 आणि त्या 4 ओव्हर मध्ये रन्स करायचे आहेत 41. तुषार पाटील सारखा एक चांगला बॅटर डगआउट मध्ये आहे, त्यांचंही येणे बाकी आहे आणि ते दमखम तर ठेवतात की भरपूर चांगला खेळ करून या परिस्थितीमध्ये आपल्या टीमला मॅच जिंकून ते देऊ शकतात. पण त्यातल्या त्यात मी म्हणेन की जे बॅटर मैदानात मध्ये आहेत त्यांनाही इथे आता कंट्रीब्यूट करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. पण त्यासाठी इथे पार्टनरशिप बनवणं ही गोष्ट आता महत्वाची राहिली. चला वेळ कमी घ्या, फिल्डिंग सेट करा आणि दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करा. बघा मी सांगितलं ना की रंगेश सर्व काय करतील, ते कॅचेसही पकडतील, ते बॅटिंगही करतील, ते बॉलिंगही करतील, ऍज अ विकेट कीपर ते किपिंगही करतील. आणि फार रेअरली असं पाहायला मिळतं की एक खेळाडू सर्व डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे. म्हणून मगाशी जेव्हा कॅच रंगेश यांनी पकडली तेव्हा डायनल टिप्सही घेत होते. रंगेश येतो या दुसऱ्या षटकामध्ये. सलगचे 2 षटकार गणेश पाटील यांच्या बॅटमधून जर आले तर विनोदजी भगत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे पारितोषिक दरम्यान ते देण्यात येईल. सर वेळ कमी घ्या, रंगेशजी सुरुवात करा दुसऱ्या षटकाला. पहिलाच बॉल फुल पॅन वरती फ्लिक केला. देवांग आहेत काऊ कॉर्नरला, थ्रो येतोय, रनआउटची शक्यता अजून देखील यस नो सुरू आहे. आणि अखेरेस जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट. धावफलक एका धाब्यासमोर स्कोर करायचा जाऊन पोहोचला. 4 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत भरपूर चांगला खेळ आपल्याला आतापर्यंत रंगेश यांचा पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना 18 धावा बनवल्या, त्यानंतर फिल्डिंग करत असताना एक कॅचही पकडली, एक बॉलही स्टॉप केला आणि त्यानंतर आता बॉलिंग साठी देखील तेज झाले. फुल टॉस ऑन साइडला फटका, डीप स्क्वेअर लेग झाली मिसफील्ड, बट स्वतःला अगदी सावरलं आणि क्विकली हा बॉल फील्ड केला. आणि तोपर्यंत 2 तर कंप्लीट झाला, तिसरीचा प्रयत्न इथे केला जातो. अजूनही यस नो सुरू आहे आणि रनआउट चा स्वरूपामध्ये धक्का लागला. तिसरा. हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 सार्थक पाटील द्रवणाला बॅटिंग करण्याकरता येतात आणि बघा अजूनही तुषार यांचं येणं बाकी आहे आणि तुम्ही विचार करा की सार्थक पुढे आलेत म्हणजे बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ किती आहे. एकूण एक चांगले बॅटर्स या बॅटिंग क्रमामध्ये आहेत आणि हा बॉल कुठे टाकायचा होता. आता तर मिस्टेक घडली 5 धावा इथे बोनस मध्ये वाईट प्लस 22चा 4 टोटल मिळतील 5. बघा रन्स येत नव्हत्या बरं त्या आता आल्या आणि त्यामागचं कारण हे राहिलं की कुठे ना कुठे एक्झॅक्टली हा बॉल टाकायचा कुठे होता हा प्रश्न आता निर्माण होतोय कारण 5 अतिरिक्त धावा इथे आला. धाव कोणा का 11 धावा धाव फलकावरती आहेत आणि बोनस मध्ये या 5 धावा दिल्या असंच मी म्हणेन कारण एकंदरीत आतापर्यंत बॉलिंग फार चांगली सुरू होती. आता पायांवरतीच टाकायचं होता. पुन्हा एकदा दिशा करा पुन्हा एकदा अतिरिक्त रन कारण बघा पहिलं षटक चांगलं आलं त्यानंतर या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की बाउंड्री आली नव्हती बट मागील जर आपण जे काही घडलं 5 एक्स्ट्रा त्यानंतरही वाईट म्हणजे 6 एक्स्ट्रा आतापर्यंत या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत आणि पोहोचू शकतायत फिल्डिंग टीमला. पायांवरती बॉल स्वीप केला फुल राखेत आणि तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. बॅटचा संपर्क होता सिंगल इथे मिळेल. धाव फलक एका धावेचा मध्ये स्कोर करता जाऊन पोहोचला 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर येत्या 3 चेंडूचा खेळही बाकी आहे. ऑन साइडला लॉब केला फिल्डर येतात फिल्डिंग चांगली आहे बॉल फील्ड केला रनआउटची शक्यता इथे होणार नाहीये कारण ऍक्युरेट थ्रो जरूर आला बट तोपर्यंत बॅटर सेफली क्रीज मध्ये आले. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल रनचा मधून धावफलकाला पुढे जातो. 14 धावा धावफलकावरती अजूनही 30 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 20 मध्ये 30 करायचं 20 चेंडू शिल्लक 20 मध्ये 30 करायचं. नेक्स्ट बॉल आणि पानवरती फुल टॉस होता. आताही दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. कदाचित जे पानवरती फुल टॉस टाकण्यात आले तिथे जर बॅटचा संपर्क जर आला असता तर फाईन लेग देखील इनफिल्ड मध्ये होता. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरही नाहीये त्याचा बेनिफिट इथे मिळू शकला असता. सर्वांनी संधीची भगत साहेबांचे आगमन झालं. आपलेही सर हार्दिक स्वागत. स्वीप केला गॅप मध्ये बॉल चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये तेच तर मी सांगितलंय आधी आणि अगदी तिथेच मारला चौकार येतो. जस्ट मी उल्लेख केला की फाईन लेग इनफिल्ड मध्ये डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. पॅन वरती चेंडू टाकले जात आहेत आणि त्याचा फायदा इथे खरेच बॅटर विश्वनाथ पाटील यांनी घेतला. चौकार इथे येतो. धावफलक 4 धावांचा मध्ये 19 धावा धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे फायनली हे दुसरा षटक इथे समाप्त झालंय. बट दुसऱ्या षटकामध्ये मॅच पूर्णपणे बॅलन्स झाली असं मी म्हणेन. तर 19 धावा धावफलकावरती येतं 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हर मध्ये करायचं 25 धावा. 2 बाद 19. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता.
इको कमी करायचा थोडा. पाहूया मॅच प्लॅन मध्ये काय सुरू आहे. स्कोर कार्ड 19 आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. हॅलो 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 शेवटच्या 18 धावांची आवश्यकता. थोडी घाई करा सर म्हणून असेल कारण अतिरिक्त वेळ आता तुम्ही घेतात कारण वन डे फिनिश आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये कारण वेळ अभावी आपण सर्व मॅचेस ओव्हर कमी न करता आपण या सर्व मॅचेस कव्हर करायचे. सो प्लीज थोडी घाई करा. तिसरे षटक बॉलर दरम्यान तयार होतात या खेळाडूमध्ये. वल्लभ भगत वल्लभ भगत दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये येतात बॉलिंग मार्क वरती. समोर बॅटर सार्थक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. वल्लभ भगत राऊंड द विकेट पहिलाच बॉल. दिशा इथे पाहावी लागेल. बॉल तर सोडून दिला सार्थकने. दिशा खराब डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल आणि अतिरिक्त रनसाठी धावफलक 20 आणि करायचं तर आणखी 24 धावा. समीकरण पाहायला गेलं तर तितकं अवघड नाहीये कारण जर आपण पाहिलं तर 8 रन बरोबर करायचं आणि त्यातल्या त्यात तुषार यांचंही येणं बाकी आहे. पूल केला सार्थकने. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. डिझे चांगलाच फटका अगदी इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला होता. फ्रंट फुट वरनं पूल गेला. षटकार येतो. धाव फलक 26 वरती 26 ऑन द बोर्ड आणि इक्वेशन देखील थोडं सोपं झालं. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फिल्डर धावतात बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. खूप सुंदर बॅटिंग या ठिकाणी वल्लभ यांच्या बॅट मधून. 2 चेंडूमध्ये जवळजवळ त्यांनी 10 धावा फटकवलेल्या आहेत वल्लभ यांनी. अतिशय चांगली बॅटिंग कारण एक षटकारही आला एक चौकारही आला आणि आता कुठे ना कुठे जर आपण पाहिलं तर मी म्हणेन थोडा दबाव आता फिल्डिंग टीम फील्ड करेल कारण बॉलिंग मध्ये चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा इथे सार्थक आता चांगली बॅटिंग करतोय. टॉप एज शॉर्ट साइडला फिल्डर तिथे हलकीशी मिसफील्ड बट सिंगल मिळेल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला. 31 धावा धाव फलकावरती आणि 13 धावांची आवश्यकता. 15 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच होता. पूल करण्याचा प्रयत्न आणि एकंदरीत बाटनी बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. मग प्रयत्न तर इथेही होता की मोठा फटका खेळायचा बट हे षटक मी म्हणेन की असं वाटतं की या मॅच मधनं आता थोडी लांब गेलेली आहे टीम. सामी मंडप डेकोरेटर्स पंच केला. बॉल हवेमध्ये आगे इनफिल्डला क्लिअर केलं. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतात आणि अखेरच बॉल फील्ड जरूर झाला बट तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मधून धावफलक पुढे जातो. स्कोर करायचा जाऊन पोहोचला. 33 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता आता फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता आणि खेळ जो बाकी आहे ते 13 चेंडू बाकी आहेत आणि 13 मध्ये 11 करायच्यात. पण सार्थक पाटीलचा बॅटिंगने या सामन्याला पूर्णपणे एकतर्फा करून ठेवला. पूल करण्याचा प्रयत्न प्लॅन बेस येतो डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धाव फलक आहे 33 आणि इथं 12 चेंडू मध्ये करायचं 11 धावा. चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि चौथ्या षटकाला सुरुवात करा. दोन्ही सहकार्य करायचं आहे. आपल्याला स्पर्धा ही वेळेवर खेळवायची आहे. बारा बॉल्स मध्ये 11 धावांची आवश्यकता.
आमच्या समोर कॉम्बॉक्स मध्ये परमे पाटीलही जोडले गेले, छोटे आयकॉन. त्यांच्या हाईट वरती तुम्ही कधी जाऊ नका, भरपूर चांगला तो फिल्डर आहे. अकरा करायचं फुल लेंथ आहे, मोठा फटका खेळायचा होता, बॅट सातली काढायला लागली, त्यानंतर पायावरती चेंडू आदळला. बट देवांग या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता आला. बट आता महत्वाची गोष्ट करायला की आता 11 चेंडू शिल्लक, 10 धावा डिफेंड करायचा आहेत आणि 10 धावा डिफेंड करण्याकरिता इथं 5 चेंडू मध्ये 2 ते 3 धावा, 1 ते 2 विकेट जर येतात तर ही लढत कदाचित आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळू शकते. स्टेप आउट झालं बॅटर, चांगला फटका. फिल्डर आहेत लॉंग ऑनला झाली मिसफील्ड आणि बॉलही निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चमकार. आणि आता असं आपण म्हणूया की या मॅच मध्ये फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम जय श्रीराम एंटरप्राइजेस किती लवकर हा सामना जिंकेल. आता फक्त 6 धावांचा आवश्यकता आणि चेंडू शिल्लक येते 10 मध्ये 6 करायचं. सर टॉस साठी या अश्विनी एंटरप्राइजेस. बॅट्सीकडा आणि लाजवाब कॅच. रंगेश यांनी ही पकडली अप्रतिम कॅच, बट ते झालं ना की फार उशीर झाला. नेक्स्ट बॅट्समन होत आहेत ते तुषार पाटील. सहा धावेंचा आवश्यकता. तुषार पाटील दरम्यान आले. ग्लास बॉल फेस करत असताना रिसच्या साह्याने वळवला तुषारने. डीप मध्ये मिड विकेटला मिसफील्ड झाली. बाकतला योग्य वेळेवरती खेळाडू आले, बट तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केला झाली आणि आता फक्त 4 धावेंचा आवश्यकता. 4 धावेंचा आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत येते 8 मध्ये करायचं 4. बट सार्थक पाटीलने इम्प्रेस केलं, कारण ज्याप्रमाणे सार्थकचा वाटमधनं फटके आले आणि हा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी इथे मारली टीम जय श्रीराम एंटरप्राइजेस टीमने. कॉंग्रॅच्युलेशन जय श्रीराम एंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम सानवी मंडप डेकोरेटर. चला तुषार टॉस साठी या आणि तसेच अश्विनी एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आपणही पोहोचायचं. स्वर्गीय मोदीराम शेठ इंदर पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस दरम्यान ते करणार आहोत. सानवी मंडप डेकोरेटर्सचे मालक माईकशी संपर्क साधा. रंगेश पाटील. माईकची थोडी सुधारणा करायची आहे आवाजामध्ये. तुषार पाटील यांच्या बॅटमधून विजय षटकार आपल्याला आताच बघायला भेटला आणि आपल्या टीमला विजय प्राप्त संपादन केलेला आहे तुषार पाटील यांनी. अतिशय सुंदर असा प्ले या ठिकाणी जय श्रीराम एंटरप्राइजेस कडून. सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी. आपण प्लेऑफ मॅच देऊया. आणि भरपूर चांगली बॉलिंग ज्यांचा आपण पाहिली वयाच्या 40 नंतर सुद्धा इतकी चांगली बॉलिंग आज त्यांची पाहायला मिळाली. तेच अंकुश ठरलेत या सामन्याचे सामनावीर. अंकुश यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. दत्ता वसंत भगत साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी, तसेच जयेश भोईर साहेबांच्या वतीनं कॅप आणि सचिनजी पाटील साहेबांच्या वतीनं कलिंगड आणि प्रशांत विश्वनाथ पाटील साहेबांच्या वतीने कोल्ड ड्रिंक आहे. या सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. प्लेअर ऑफ द मॅच आपण ट्रॉफी देऊया. मी रमानाथ म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्त प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. रमाकांत म्हात्रे साहेबांच्या